नमस्कार, मी डॉक्टर नेहा डोणगावकर. इंस्टाग्रामवरच्या प्रश्नांकडे आपण आता डायरेक्ट वळूया. तर इंस्टाग्रामवर खूप प्रश्न येतात, त्यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मला असं वाटतं त्याचं उत्तर देणं खूप गरजेचं आहे की आयुर्वेदामध्ये स्टिरॉइड असतात का? तर आयुर्वेद हे पूर्णतः सेफ मेडिसिन असलेलं शास्त्र आहे आणि आयुर्वेदामध्ये तुमचे लाईफस्टाईल चेंज करून मग तुम्हाला आजारावर औषध दिल्या जातात. आयुर्वेदामध्ये कधीही स्टिरॉइड वापरल्या जात नाही. आयुर्वेदिक औषधं पूर्णतः सेफ असतात. तर आयुर्वेदामध्ये जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट करताय तेव्हा तुमच्या शरीराची शुद्धी करून तुमच्या शरीरातला आजार बरा केला जातो. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्याला ऍसिडिटी होतीये तर त्याला ऍसिडिटी कशामुळे होते, त्याची कारणं काय आहे. एखाद्याचं डोकं दुखत असेल तर ते डोकं मायग्रेन जो आपण म्हणतो, तर मग त्याला सायनुसायटिस आहे का, त्याच्यामुळे डोकं दुखतं का त्याचं डायजेशनच पूर्ण बिघडलेलं आहे आणि त्याला वारंवार ऍसिडिटी होते आणि मग मायग्रेनचा त्रास होतो. त्याचं ओरिजिन शोधून त्याच्यावर उपचार केले जातात. तर असे उपचार जेव्हा होतात तेव्हा त्याच्यामध्ये आपल्या निसर्गामध्ये ज्या नॅचरल पद्धतीने जडीबुटी असतात ते औषधं आणून त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचे एक्स्ट्रॅक्ट काढून पूर्णतः नैसर्गिक आणि शुद्ध औषधांचा वापर केला जातो. त्याच्यामुळे ती औषधं बऱ्याचदा कडू असतात, खायला पण फार काही चांगली टेस्ट लागत नाही, पण ते पूर्णतः सुरक्षित असतात. तर आता लोक हा प्रश्न का विचारतात, त्याला एक कारण आहे की बऱ्याचदा लोक जे आयुर्वेदिक डॉक्टर आहे, म्हणजे जे BMS आहे, सर्टिफाईड डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे न जाता बऱ्याचदा खेड्यापाड्याने कुठेही ग्रामीण भागामध्ये ते असे झोलाछाप डॉक्टर फिरतात. ते पिशवीमध्ये खूप साऱ्या जडीबुटी घेऊन फिरतात आणि मग ते औषधं देतात. तर हे लोकांना पूर्णतः औषधाचं ज्ञान नसतं. त्याच्यामुळे ते बऱ्याचदा लोकांना बरं वाटावं आणि ते पटकन बरे झाले तर आपल्याकडनं परत औषध घेतील या लालचेपोटी त्याच्यामध्ये कधी कधी पेन किलरची भुकटी किंवा स्टेरॉइडची भुकटी अशी मिक्स करून देतात. पण हे अशा लोकांमुळेच आयुर्वेद बदनाम होतं. जे सर्टिफाईड डॉक्टर आहेत ते पूर्णतः सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धतीने बनवलेलीच औषधं देतात. तर तुम्ही कधीही उपचार घेताना सर्टिफाईड डॉक्टर कडून औषध घ्या, अशी कोणाकडूनही घेऊ नका. आता फॉर एक्झाम्पल, सोरियासिस हा आजार असेल तर सोरियासिस मध्ये कनेक्टिव्ह टिश्यूचे आजार असतात, जॉईंट पेन असतं. मग त्याच्यासाठी जर त्यांनी दुसरं काही दिलं अशा लोकांनी, जे पूर्णतः काही वैद्य वगैरे म्हणतात त्यांना, तर हे असे लोक जर अशी काही औषधं देतील तर त्यांचा आजार अजून बिघडून जातो. तर आयुर्वेद पूर्णतः नैसर्गिक आणि सुरक्षितच शास्त्र आहे, त्याच्यावर शंका घेण्याचं काही कारण नाही. तुम्ही कुठे औषधं घेताय हे तुम्ही व्यवस्थित विचार करून घ्या. आता दुसरा एक प्रश्न आलेला आहे. तर एक दीपक म्हणून आहेत, त्यांनी विचारलंय की व्हिटिलिगो असेल तर उन्हात जाणे सेफ आहे का? ज्यांना व्हिटिलिगो असेल आणि खूप जास्त प्रमाणात असेल त्यांनी खूप कडक उन्हात जाणे टाळावे. जर कडक उन्हात गेले तर त्यांना जळजळ होऊ शकते, त्वचेला बर्निंग सेन्सेशन होतं. तर त्याच्यासाठी जर ते उन्हात जात असतील तर त्यांनी 10 ते 4 मधलं कडक ऊन टाळावं. उन्हात जाताना पूर्ण आपल्या शरीराला कव्हर करून जावं. सैल आणि कॉटनचे कपडे घालावे आणि जाताना जर चेहरा उघडा असेल आणि चेहऱ्यावर जर व्हिटिलिगो असेल तर सनस्क्रीन लावून जावं, जेणेकरून त्यांना त्वचेचा कुठलाही त्रास होणार नाही. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण एक महत्वाचा मुद्दा आहे की जे सगळे डॉक्टर सांगतात की पांढरे डाग झाले असेल तर क्रीम लावून उन्हात बसायला सांगतात. तर त्याचं कारण असं आहे की काही रेज जे असतात ते कडक ऊन नाही पण कोवळ्या उन्हामध्ये बसल्याने तर तुम्हाला व्हिटिलिगो हील करायला मदत करतात. त्याच्याने तिथे व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस होऊन तुम्हाला तुमच्या ज्यांना व्हिटिलिगो आहे त्यांच्या त्वचेला रिपिगमेंटेशन व्हायला मदत होते. त्याच्यामुळे अशा उन्हामध्ये, म्हणजे 10च्या आधीच्या आणि 4च्या नंतरच्या उन्हामध्ये बसलं तर ते व्हिटिलिगोच्या पेशंटच्या त्वचेला फायदेशीर पण आहे. तर ह्या दोन्ही बाजू लक्षात घेऊन अशा रुग्णांनी काळजी घ्यावी. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. YouTube मध्ये होम रेमेडीज दाखवतात, तर ते होम रेमेडीज वापरणं फायदेशीर आहे का? हा एक फार चांगला प्रश्न आहे. आजकाल YouTubeवर भयंकर होम रेमेडीज सांगितल्या जातात, पण त्या होम रेमेडीज असतात हे जनरल गृहीत धरून सांगितलेले असतात. जो सांगणारा व्यक्ती असतो त्यांनी तुम्हाला बघितलेलं नसतं, तुमची स्किन ऑब्झर्व केलेली नसती, तुम्हाला अजून दुसरे काही प्रॉब्लेम्स आहेत का, तुम्हाला कुठले आजार आहेत का,
ज्याच्यामुळे तुम्हाला जर कुठल्या होम रेमेडीज सांगितल्या त्यांनी त्रास होऊ शकतो का हे त्यांना काहीही माहिती नसतं. त्याच्यामुळे यूट्यूबवर सांगितलेले सगळे उपचार करून पाहणं अतिशय चुकीचं आहे. शक्यतो असं न करता तुम्हाला जी काही अडचण आहे तुम्ही त्या तज्ज्ञाकडे जा, त्यांचा सल्ला घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यांनी जे सुचवले तसा आहार घ्या किंवा तशा सांगितलेल्या सूचना तुम्ही अंमलात आणा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे हे असं कोणीही करू नये. एक अजून प्रश्न विचारलेला आहे सोरियासिस बद्दल. तर सोरियासिस मध्ये पेशंटनी जिम करावं का? तर याचं उत्तर आहे होय. सोरियासिस असलेल्या लोकांनी नक्कीच जिम करावं. जिम केलं तर त्यांच्या शरीरामध्ये जे जास्त इन्फ्लमेशन असतं तो हळूहळू एक्सरसाइजमुळे कमी व्हायला मदत होते. पण जिम करताना त्यांनी काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. जिम करताना कॉटनचे आणि सैल कपडे घालावे आणि सोरियासिसच्या पेशंटला खूप घाम येतो, तर तो घाम आल्यानंतर तुम्ही जिम केल्यानंतर ताबडतोब नंतर स्नान करून घ्यायला पाहिजे. तो जर घाम आहे त्या ठिकाणी इरिटेशन होऊ शकतं, इचिंग वाढू शकतं. तर त्याच्यामुळे ही खबरदारी घेणंही आवश्यक आहे. आणि सोरियासिस असेल तर तुम्ही जास्त वेट्स उचलणं अशा प्रकारचे जिम मधले व्यायाम करू नये, कारण त्याच्यात जर स्किनला स्ट्रेचिंग झालं तर तुमच्या स्किनला अजून प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळे रनिंग, कार्डिओ, सायकलिंग ह्या अशा गोष्टी सोरियासिसच्या पेशंटनी जास्त कराव्या आणि ते केल्यानंतर सांगितल्या पद्धतीने काळजी घ्यावी. कारण सोरियाटिक स्किन ही खूप ड्राय असते आणि खूप स्ट्रेच केल्याने मग तिथे स्किनमध्ये फाटणं किंवा मग अजून काहीतरी उझिंग होणं हे अशा गोष्टी होऊ शकतात. तर त्याच्यामुळे जिम तर नक्कीच करा, योगा करा, प्राणायाम करा आणि तुम्हाला जे शक्य आहे तेच करा. बाकीचे जास्त खूप हेवी कुठल्याही गोष्टी जिममध्ये करू नका, म्हणजे तुमची स्किन पण चांगली राहील आणि तुमचं इन्फ्लमेशन पण कमी होईल. तर हे आता याच्यानंतर जे काही प्रश्न आहेत ते आपण आता पुढच्या भागात बघूया. थँक्यू.